विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत असाइनमेंट 1.3 जे की खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि परीक्षेला वारंवार विचारले जातात। हा प्रश्न पहिला प्रश्न जो आहे तो नवोदयच्या परीक्षेमध्ये 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि परत परत असे प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे नीट समजून घ्या। पहा, सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला। The difference between the greatest and smallest 5-digit numbers from the digits 0, 3, 6, 7 and 9 without repetition is। म्हणजे काय? पहा, तुम्हाला जे अंक दिलेले आहेत त्या अंकापासून काय करायचं आहे? एक पाचांकी संख्या तयार करायची आहे। पण कशी? ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी आणि स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान। मोठी आणि लहान संख्या दोन्ही तयार करून तुम्हाला त्यातून काय करायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे। डिफरन्स म्हणजे काय? तर फरक काढायचा आहे। पहा, उत्तर कसं काढणार तुम्ही? मोठ्यात मोठी पाचांकी संख्या म्हणजे तुमची ग्रेटेस्ट संख्या। काढताना आधी काय करायचं? सुरुवातीला सगळ्यात मोठा अंक घ्यायचा 9, नंतर त्यापेक्षा लहान 7, त्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 3 आणि लास्टला काय येणार? 0। पहा, मग कोणती संख्या तयार झाली? 97,630। आणि आता लहानात लहान संख्या बघा। लहानात लहान पाचांकी संख्या म्हणजे काय? तर स्मॉलेस्ट संख्या। पहा, याच्या उलट स्मॉलेस्ट पण 0 कुठे ठेवायचा असतो? दुसऱ्या स्थानावर। मग 3, 0, 6, 7 आणि शेवटी सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 9। मग काय संख्या तयार झाली तुमची? 30,679। पहा, आता ग्रेटेस्ट संख्या आणि स्मॉलेस्ट संख्या दोन्ही संख्या आपण तयार करून घेतल्या। आता या संख्येमधला तुम्हाला काय करायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे। डिफरन्स काढण्यासाठी काय करणार तुम्ही? वजाबाकी करायची आहे। पहा, 97,630 मायनस 30,679 यांची वजाबाकी करताना पहा 0 मधून 9 जात नाही म्हणून काय केलं आपण? कॅरी घेतला। 10 झाले। 10 मधून 9 गेला, 1 राहिले। परत इकडे आपण कॅरी वापस देऊन टाकला। मग किती झाले? 12। 12 मधून 7 गेले, 5 राहिला। इकडे कॅरी वापस देऊन टाकला। किती झाले? 5। 5 मधून 6 जात नाही म्हणून परत इकडचा एक हातचा आपण घेतला। किती झाले? 50। 50 मधून 6 गेले, 9 राहिले। पहा, परत इकडे हातचा आपण देऊन टाकला। किती राहिले? 6। 6 मधून 0 गेला, 6 आणि 9 मधून 3 गेले, 6। पहा, उत्तर काय आलं तुमचं? 66,951। पर्याय क्रमांक C, 66,951 हे तुमचे उत्तर बरोबर आहे मुलांनो। पहा, याप्रमाणे दुसरा प्रश्न सुद्धा ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट संख्यावरचाच आहे आणि हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला 2023 मध्ये नवोदयच्या परीक्षेत विचारला गेलेला आहे, म्हणून नीट समजून घ्या। पहा, द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 4-digit number using all the digits 9, 7, 0 and 4 म्हणजे तुम्हाला 4 अंक दिलेले आहेत आणि त्या 4 अंकापासून तुम्हाला काय करायचं आहे? ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी आणि स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान संख्या तुम्हाला तयार करायची आहे आणि त्याचा डिफरन्स म्हणजे काय? तर वजाबाकी करायची आहे। पहा, आधी आपण काय करणार? ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करणार। त्यासाठी अंक वापरला आपण आधी सगळ्यात मोठा म्हणजे 9, नंतर 7, नंतर 4 आणि लास्टला 0। आता या उलट लहानात लहान संख्या तयार करताना म्हणजे स्मॉलेस्ट संख्या तयार करताना आपल्याला काय करायचं आहे? आधी 4 लिहायचा आहे आणि 0 कुठे लिहायचा आहे? दुसऱ्या स्थानावर लिहायचा आहे। त्यानंतर 7 आणि नंतर 9। पहा, मग तुमची संख्या काय तयार झाली? स्मॉलेस्ट संख्या झाली 4079 आणि ग्रेटेस्ट संख्या काय झाली? 9740। मग आता डिफरन्स काढताना या दोन संख्यांची तुम्हाला काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे। पहा, 10 मधून 9 गेले, किती राहिला? 1। इकडे कॅरी आपण देऊन टाकला,
कॅरी घेतला, 30 मधून 7 गेले, 6 राहिला. परत इकडे कॅरी देऊन टाकला, 6 राहिले आपले. 6 मधून 0 गेले, 6 राहिला. आणि 9 मधून 4 गेले, किती राहतात? 5. मग आपलं उत्तर काय आलं? 5661. पर्याय क्रमांक डी 5661 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा, असेच परीक्षेला येणारे IMP प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सक्सेस स्टडी हब अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसोबत पुढील व्हिडिओमध्ये.